पण तुम्ही सत्याचे पुरस्कर्ते हे जर का पटवून देऊ शकले नाही, या सैन्यासमोर तुला जावं लागेल. हिमतीच्या गोष्टी बाबा तू मला शिकवू नको. हिंमत होती म्हणून सप्त पाताळाचा ते तुझ्या नभांगणापर्यंत भाजीपाला म्हटले. तू आला होता आणि देवेंद्रांना प्रतिकार केला होता. अरे लवतेच्या ठोक्यानं तुला पाताळ मुळात फेकलं. यशाची पहिली पायरी आहे. अपयश आलं म्हणून कधी खचून जायचं नसतं, हे मात्र विसरू नको. मग तुझ्यामध्ये अपयश आलंय हे तू मान्य करतोयस. एक लक्षात ठेव, मी आता का जायचं आहे. हा, वेळोवेळी तुम्ही देवतांनी कपटाचं आचरण केलं आणि त्या कपटाचं आचरण कोणतं असेल? एका देवतेचं नाव घेतो आहे, तो वैकुंठीचा नारायण. होय, तो वैकुंठीचा नारायण. त्याचा बाह्य रंगाने काळा, कोणाला दूषण देतोयचा विचार कर. जगत मला जगदंधारक त्याला विश्वाची सूत्र स्माद झालेली या देवाला दूषण देतोय. या गोष्टीचा तुला विसर झाला असेल आणि जाणीव करून देतोय. त्यावेळी देव दानवांनी समुद्र मंथनाचा आरंभ केला. वासुकी सर्पाची दुरी आणि मेरू पर्वताची निर्मिती केली होती. त्याच वेळी समुद्र मंथनासाठी देव दानव सुसज्ज झाले. दोन्ही बाजूने ओढाताण सुरू झाली, पण मेरू पर्वत स्वतःच्या जागेवर हलत नव्हता आणि तो पर्वत हलणार नव्हता. हे देवतांनी जाणलं आणि हे समुद्र मंथन घडावं म्हणून समस्त देवतांनी वैकुंठीच्या नारायणाचा धावा केला. वैकुंठीच्या नारायणानं पूर्ण अर्थात कासवाचं रूप धारण केलं आणि मेरू पर्वत स्वतःच्या पाठीवर उचललेला आणि समुद्र मंथनाची घुसळण सुरू झाली. आणि ज्यावेळी समुद्र मंथनाची घुसळण सुरू होता त्या पर्वताला तशी गती मिळणार नाही. त्याच वेळी कलिदेवान आमच्यातील एक घटक आणि तोच कलिदेव नारायणाच्या शेजारी आला. कौरवर्णीय कोऱ्या वर्णाचा असणारा वैकुंठीचा नारायण कलीच्या करार छायेमुळे घाललेला बांधला आणि तो या विश्वात पुजला गेला. तो माझा देव वैकुंठीच्या नारायणाला काळा बनवण्याच्या मुळाशी असं कोणतं ठोस कारण सांग. ठोस कारण आणि ठोस उत्तर माघारी जाईल. स्वर्गात कुणी कुणी राहायचं. ज्यावेळी या निर्माण झालेला प्रश्न त्यावेळी विश्वतुळाभराची स्पर्धा भरण्यात आली. एका मार्गात देवतांना बसविलं, एका मार्गात दानवेश्वरांना बसविलं. पण वैकुंठीच्या नारायणाला माहिती होतं आमची संख्या जास्त आहे. 7 कोटी दानव आम्ही एका पाण्यात बसलो. आमची संख्या जास्त असल्या कारणानं आम्ही पाताळाच्या दिशेने गेलो. तुमची संख्या कमी असल्या कारणानं तिथे काय झोपला होता. गेला होता तो विश्वतुळाभार तुम्ही सुद्धा मान्य केला आणि म्हणूनच एका पारड्यात बसला. तिथं तुम्ही निर्माण केला होता म्हणून 14 ब्रह्मांडाचा पिता या तुमच्या प्रतिभाच्या पुढारी म्हणून याच वेळी देव मानवास देव मोजण्याची स्पर्धा आरंभली. जो कोणी विजयी ठरणार होता तो स्वर्गाचा अधिपती बनणार होता. शांती 14 ब्रह्मांडाच्या विजयानं दिलेल्या न्यायाप्रमाणे स्वर्ग आमचा देवतांनी कपटात केलं. आणि ते कपट कोणतं असेल? ज्यावेळेस देवभोजनाच्या पंक्ती वाढण्यात आल्या, देव दानव स्नेह भोजनाच्या पंक्तीसाठी बसल्या. प्रत्येकाच्या हातात काट्या बांधल्या. हात कोपरापासून दुमडेला अंदाजे कोण मुखात जाईल हे कपट बांधलेले होते. कपट कसं म्हणू शकतोस? मग तू कसं ते सिद्ध करून दाखव. करून दाखवतो. विश्वाच्या बाजारात शब्द फुकट मिळाले म्हणून पोपटासारखे बोलत राहू नको. जिथं देव दानवांच्या हाताला काठ्या बांधल्या गेल्या होत्या, स्पर्धा या युक्तिवादाला
करायचं असतात. अहंकाराने नव्हे, तुम्हाला अहंकार झाला म्हणून ती स्पर्धा अमान्य केला. पण ती स्पर्धा आम्ही विजयी ठरवलो. देव आम्ही एकमेकांसमोर आलो, अंगाचा घास एकमेकांना भरविला आणि 14 ब्रह्मांडाच्या पितेप्रमाणे अन्य पूर्ण ब्रह्म मानिलं. स्वर्ग आमचं, आता तुमचं. सारख्याच्या मनात तरार पंचगोल स्वर्ग सुखाच्या रक्षणासाठी अंगारपणे गंधर्व समोर.